वालसावंगी बसस्थानकाजवळ रोहित्राला भीषण आग, दुचाकीसह चिकन दुकान जळून खाक। भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील बसस्थानक परिसरात शुक्रवार 24 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास 100 केव्ही क्षमतेच्या विद्युत रोहित्राला ट्रान्सफॉर्मर भीषण आग लागून मोठे नुकसान झाले। इन्सुलेटर अचानक फुटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। इन्सुलेटर फुटल्याने आग भडकली, सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले। सुदैवाने जीवितहानी टळली। आगीच्या झळा इतक्या तीव्र होत्या की जवळच असलेले शुभम खराटे यांचे चिकनचे दुकान पूर्णतः जळून खाक झाले। दुकानातील सुमारे 50 जिवंत कोंबड्या, कूलर, वजनकाटा, फर्निचर तसेच इतर साहित्य भस्मसात झाले। शिवाय दुकानाशेजारी उभी असलेली दुचाकी जळून खाक झाली। या घटनेत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। आगीचे रौद्ररूप पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला। सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडेकर यांनी वीज विभागाला माहिती देत वीज पुरवठा खंडित करण्यास सांगितले। घटनेची माहिती मिळताच भारत पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करण्यात आला असून वीज विभागाने ही घटनेची नोंद घेतली आहे। दरम्यान आगीत मोठे आर्थिक नुकसान झालेल्या दुकानदारास विद्युत मंडळ तथा शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना।